शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शाळकरी मुलं शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शिक्षणापासून वंचित. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील शाळेतील संतापजनक प्रकार समोर. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याला चक्क परीक्षेलाच बसू दिला नाही असा पालकांचा आरोप. निफाड तालुक्यातील चांदोरी येथे के बाग एज्युकेशन सोसायटी संचलित के बाग इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील परीक्षा सुरू झाली असून फी न भरल्यामुळे दुसरीच्या विद्यार्थ्याला शाळा प्रशासनाच्या वतीनं परीक्षेस बसण्यास मनाई करण्यात आली असा आरोप पालकांनी शाळा प्रशासनावर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेची फी भरली नाही म्हणून परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. बाकीची मुलं पेपर देत असताना या मुलाला वेगळं बसवण्यात आलं. जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत परीक्षेस बसता येणार नाही असं फरमान शाळा प्रशासनाने पालकांना दिला आहे. पालकांच्या आरोपानंतर आता शाळेच्या मनमानी कारभारामुळे माझ्या मुलाचे अख्खे वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर आहे असा आरोप देखील करण्यात आलाय. शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शाळकरी मुलं शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शिक्षणापासून वंचित राहतात की काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. आमच्यामार्फत शाळा प्रशासनाची बाजू देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले की पालकांनी जर विनंती अर्ज दिला असता तर आम्ही विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिलं असतं अशी उडवाउडवीचं उत्तर देण्यात आलं. शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शाळकरी मुलांना आणि पालकांना अशी वागणूक भेटत असेल तर शिक्षणाचे धडे कसे गिरवले जाणार असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर रोज एक सुविचार लिहिला जातो. आज देखील एक सुविचार लिहिण्यात आला होता. टाइम इज द बेस्ट टीचर. याचा अर्थ आहे काळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे. परंतु आज वेळ आणि काळ पालकावर आलेली आहे. वेळेचे आणि काळाचे महत्त्व शिक्षकांचे आहे की पालकांचे आहे आणि यात निरागस चिमुरड विद्यार्थ्याचा काय दोष असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. या सर्व प्रकारणावर जिल्ह्याचे शिक्षण मंत्री काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. माझं नाव ज्ञानेश्वर भारततर्फे. माझा मुलगा दुसरीला आहे के बाग शाळेमध्ये. त्याचे 2 टप्प्यामध्ये आम्ही फी भरलेली 10,000 रुपये पहिल्यांदा भरलेले आणि बसची फी पूर्ण केलेली 10,000 रुपये राहिले होते. तर त्यासाठी इथं एक 4-5 दिवसापासून पेपर चालू झाले तर मग मुलाला बसून दिलं नाही त्यांनी पेपरला. मी येऊन मॅडमला विनंती केली बा पेपरला बसू दे, मी तुम्हाला 8-15 दिवसात पैसे देऊन टाकतो. मॅडम बोलल्या नाही आमचे 9 तारखेपर्यंत पेपर आहे, त्याच्यानंतर पेपर शाळेला सुट्टी लागत, तर तुम्ही तो 9 तारखेपर्यंत पैसे होत असेल तर सांगा, अर्ज करा. आणि मॅडमला बोलू बा नाही 9 तारखेपर्यंत होणार नाही, मला कमी 15 तारीख तरी लागत. मॅडम नाही म्हणा ठीक आहे पण तसे पेपर होणार नाही म्हणत तसं. आणि मॅडमला अक्षरशः त्या दिवशी वेळ सुद्धा नव्हता माझ्याशी बोलण्यासाठी. मुलाला पेपर देऊ दिले का त्यांनी? मुलाला पेपर नाही देऊन दिला त्यांनी. काय करतात मग? मुलगा शाळेत आल्यावर बसेल राहतो, घरी आल्यानंतर अक्षरशः रडतो तो, मला आज बी पेपर नाही दिला तिने. किती पेपर झाले? आता 3 किंवा 4 पेपर झालेत आज. किती फी बाकी शाळेची? शाळेची फी 10,000 रुपये बाकी. तुम्ही का नाही भरले म्हणजे काय? थोडी अडचण होती, शेतकरी वर्ग आहे आमचा, त्यामुळे आम्ही नाही ॲडजस्ट करू शकलो. थोडे आमची एक पीक फेल झालं फ्लावरचं, त्यामुळे आम्हाला काही शक्य झालं नाही. बरं.